पण अचानक दुरून घोड्यांच्या टापांचे आवाज, धान्य भांडी कपडे समद उधळून टाकले. गीतेच्या हातपायांना दोर बांधून तिला जबरदस्तीने घोड्यावर टाकले आणि माझ्या मानेवर तलवार लावली. म्या काल काय लिवलं नाही, कारण घडलंच तसे. म्हणून म्या आता 2 दिवसाच एकदम लिवतोय. काल गावात मोठा आकरीत घडलं. लिहायला बसलो तरी हात चालत नव्हता. काल कराचा दिवस होता. सकाळपासूनच समद गाव भीतीच्या छायेत होतं. म्या, रामा आणि गावातले आमचे गडी मिळून गावाच्या सीमेवर जाऊन लपून बसलो होतो. मुघलांचं येणं अटळ होतं. फक्त वेळ कधी यायची ह्याची वाट पाहत होतो. सकाळची उन्हवर आली, दुपार पण झाली, तरी कुणीच दिसत नव्हतं. पण अचानक दुरून घोड्यांच्या टापांचे आवाज घुमले. तसं आम्ही तातडीनं गावात जाऊन सांगितलं. ती नराधम येताच गावभर भीतीने एक शांतता झाली. सर्वांना धान्य घेऊन गावच्या पारावर बोलवलं. प्रत्येक घरातून धान्य जात होतं. आणखी किती लुटावं याला काही मर्यादा नव्हती. ते राक्षसासारखं एकमेकांकडे बघून हसत होते. गावकऱ्यांनी जे काही उरलं सुरलं आणून दिलं, पण त्यांना काय ते पटेना. मग त्यांची मती फिरली. मोठ्याने गुरगुरले, शिव्या घातल्या आणि लाथाबुक्क्यांनी सगळ्यांवर तुटून पडले. घरांची झरती सुरू झाली. सारा संसार उद्ध्वस्त केला. धान्य भांडी कपडे समद उधळून टाकलं. कुणी मध्ये आलं तर त्याला थेट झोडपलं. गावात लुटायला काहीच उरलं नाही हे कळल्यावर ते अजून चिडले. नंतर चौकशी सुरू झाली. तेवढ्यात रामाचा बापू पुढं सरसावला. नमतं घेत त्यांना म्हणाला, पाऊस कमी वाटतं सरकार, म्हणून पीक सुद्धा फारसं आलं नाही, म्हणूनच धान्य कमी दिसतंय. त्यांचं हे बोलणं ऐकून त्यांचं संतापलेलं रक्त जरा शांत झालं. रामाच्या बापूसोबत ते थोडं नीट वागत होते, पण बाकी गावकऱ्यांचं नशीब वेगळं होतं. रामाच्या बापूच्या बोलण्याने ते नराधम जरा शांत झाल्यासारखे वाटले. त्यांनी जमा झालेलं धान्य उचललं, घोड्यांवर लादलं आणि निघू लागले. पण तितक्यात त्यांच्यातल्या एका राक्षसाच गीतेकडे लक्ष गेलं आणि क्षणाचाही विचार न करता तिला ओढत नेऊ लागला. गीतेचा बाप जीव टाकून धावला. आईनं हंबरडा फोडला. गावकरीही धावले, पण त्या राक्षसांसमोर कोणाचं काही चालेना. कोणी मध्ये येताच त्यांनी पुन्हा सर्वांना मारायला सुरुवात केली. कोणी धावत सुटलं, कोणी किंचाळत सुटलं. गीतेच्या हातपायांना दोर बांधून तिला जबरदस्तीने घोड्यावर टाकलं. गावभर रडारड आणि हाकाटी उठली. ज्याने गीतेला धरले त्याच्यावर मी कसला विचार न करता धावून गेलो. माझ्या धावपळीमुळे मला देखील धरलं आणि माझ्या मानेवर तलवार लावली. हे पाहून माझा बापू, भैया, आई सगळे घाबरले. पण माझा दिस चांगला होता महादेवाच्या कृपेने. त्याच्या मनात काय आले त्याने मला सोडले आणि गीतेला नेलं. क्षणभरातच मी भानावर आलो. रामा आणि गावातली माझी गडी घेऊन आम्ही रानातनं त्यांच्या मागं धावत गेलो. गीतेच्या किंकारा अजूनही कानावर येत होत्या. मी तिला हाक मारत होतो, गीते, म्या येतोय, थांब. मला ती दिसत होती, पण हळूहळू ती नजरा आड होत चालली. आम्ही घोड्यांच्या पावलांचे ठसे पाहत पाठलाग सोडला नाही. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या, पण पाय थांबत नव्हते. शेवटी आम्ही त्यांच्या थांबलेल्या जागी पोचलो. लांबूनच त्यांचे तंबू दिसत होते. गीता रडून ओरडून बेशुद्ध पडली होती. त्या नराधामांनी तिला तसेच उचलून तंबूत मेलं. म्या तंबूच्या दिशेनं गीतेकडे जात होतो. तितक्यात मला सर्वांनी धरलं समजे. म्हणाले, खूप लोक आहेत, ते आपल्याला भारी पडणार, आपण थांबूया, ते हलायची वाट पाहूया, असं म्हणाले. त्यांचं ते मला पटलं. आम्ही तिथंच धरून बसलो. त्यांची बाहेर पडायची वाट पाहू लागलो. पहाटेच्या सुमारास ते हलतील, पण त्याआधीच काहीतरी केलं पाहिजे. गीतेला त्या नराधामांच्या हातून सोडवायचं, असे आम्ही आपापसात बोलत होतो. बोलता बोलता कधी डोळा लागला कळलंच नाही. सगळेच दमलेलो होतो. रात्र चांगलीच गडद झाली होती. पण अचानक एक आक्रोश कानावर आला. सोडा मला. आवाज ओळखीचा होता. अंगात सडकन काटा आला. काळजात धस्स झालं. म्या तरक उठलो. बाकीच्यांनाही हलवलं. म्या धावत जाणार तितक्यात समद्यांनी मला जोरात पकडून आवरलं. म्या त्यांच्या हातांमधून सुटायचा प्रयत्न केला, पण त्यांनी घट्ट धरलं. तरी म्या सगळ्यांचे हात झटकत होतो. आवारभर गीतेच्या किंकाऱ्या घुमत होत्या. आई बाबा वाचव मला. पण आम्ही काही करू शकत नव्हतो.
म्या तसाच धावत गेलो असतो तर बाकीच्यांचाही जीव धोक्यात आला असता. हे समजून म्या थांबलो, पण रक्त तापलं होतं. रागानं डोकं फुटायचं बाकी होतं, पण काही करता येत नव्हतं. म्या महादेवाला बडबडत होतो, देवा, या कोणत्या घरीला आणून ठेवलंस मला?